कथा श्रवणाने काय प्राप्त होतं, कोणाला प्राप्त होतं, कसं प्राप्त होतं? कारण कथा श्रवणाने आपला उद्धार होतो याच्यात तवल नाही, तर कथा श्रवणाने पिशाच्याला जरी जीवात्मा प्राप्त झाला तरी त्याचा सुद्धा कथा श्रवणाने उद्धार होतो. ही श्रवणाची विशेषता आहे. म्हणून सनकादिक ऋषी पुरातन इतिहास सांगतात की एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता. त्या आत्मदेव ब्राह्मणाची पत्नी, त्या पत्नीचं नाव असतं धुंदुली. काय नाव असतं? धुंदुली नाव असतं. आत्मदेव ब्राह्मणाचं असं श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे. त्रिकाळ संध्या करणारा ब्राह्मण आहे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण याचं मंथन करणारा हा ब्राह्मण आहे. कारण एवढं ज्ञानाचा प्रकाश आहे आत्मदेव ब्राह्मणाकडे की आत्मदेव ब्राह्मणाला प्रतिसूर्य असं म्हटलं जातं. एवढा ज्ञानाचा प्रकाश. पण संसार म्हटलं की अपूर्णता आहे. संसार म्हटलं की काय आहे? अपूर्णता. आणि जो अपूर्ण असतो ना त्याला संसार असं म्हणतात. संसार कोणाचाही पूर्ण होत नाही. संसारामध्ये कमीपणा, कमी कशातही कमीपणा असतो, कमी असते, त्रुटी असते. आणि परमार्थामध्ये कशाची कमी नसते, फक्त एका गोष्टीची कमी असते, कमीचीच कमी असते. संसार कोणाचाही पूर्ण होत नाही आणि ज्याचं स्वरूपच अपूर्ण आहे म्हणून जीवनामध्ये दुःख प्राप्त होते. आत्मदेव ब्राह्मण ज्ञानी होता, पंडित होता, पण पोटी पुत्र संतती नसते म्हणून दुःखी. पोटी संतती नाही म्हणून दुःखी आहे. आत्मदेव ब्राह्मण मनासारखं काही संसारामध्ये मिळत नसतं. मनासारखं काहीच मिळत नसतं. आत्मदेव ब्राह्मण ज्ञानी होता, पंडित होता, 6 शास्त्र 4 वेद 18 पुराणात जरी मंथन करणार असेल आणि पत्नीचा जर विचार केला, धुंदुलीचा स्वभावच असा होता, भांडखोर स्वभाव. कसा होता? भांडखोर स्वभाव. एखाद्या माणसाला भांडण करण्याची काय असते? सवय असते, स्वभाव बनलेला असतो. मग भांडण करण्याकरता कारणाची सुद्धा गरज नसते, ते कारण सुद्धा तयार करत असतात. भांडखोर स्वभाव. एवढ्या विद्वान आत्मदेव ब्राह्मणाला भांडखोर स्वभावाची पत्नी मिळाली ही अपूर्णता आहे. आणि जशाच तसं भेटत नाही, विरुद्ध आहे. राक्षसाच्या पत्न्या महान पतिव्रता ठरल्या गेल्या आणि काही संत सज्जन पुरुषाच्या पत्न्या त्याचा परिणाम पतीला भोगावा लागला. कितीतरी उदाहरणं जीवनामध्ये आहे. हिरण्यकश्यपूची पत्नी पतिव्रता, रावणाची पत्नी महान पतिव्रता. आणि काहीच जर चिंतन केलं, भागवतामध्ये सुंदर असं चिंतन आहे. अंग राजा, सुशील पुण्यशील राजा, पण पत्नी नास्तिक
हे विरुद्ध धर्म असतात, विरुद्ध. चांगल्याला चांगलं कधी मिळत नाही. ही संसाराची अपूर्णता आहे. बरं, असं त्या आत्मदेव ब्राह्मणाला संतती नाही, ही अपूर्णता आहे. काहीला भरपूर असतं, खाण्याकरता घरात भरपूर असतं, पण खाणारे नसतात, ही अपूर्णता आहे. काहीच्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात, खाण्याकरता भरपूर आहे पण खाणारे नसतात. आणि जिथं खाणारे भरपूर असतात तिथं खायला काही नसतं. काहींच्या जीवनामध्ये असा प्रसंग येतो की त्याला असं वाटतं की काय काय खावं, त्याला काय काय खावं असं वाटतं. आणि काहीच्या जीवनामध्ये असा प्रसंग येतो की आता काय खावं. संसार हा मनासारखा होत नाही, आणि मनासारखा न होणं याला संसार म्हणतात. आणि जिथं मनच न राहणं यालाच परमार्थ म्हणतात. मग आत्मदेव ब्राह्मण दुःखी असायचे. मग याच्याकरता शास्त्रामध्ये पुराणामध्ये धानोळा घ्यायचे की याच्याकरता काय साधन करावं, काय दान धर्म करावा. पण काही केल्या पुत्र संतती होत नाही. आत्मदेव ब्राह्मण ज्ञानी होते. आणि जे मोठे माणसं असतात ना ते आपलं दुःख एकांतात प्रगट करत असतात. का प्रगट करत असतात? कारण मोठे माणसं स्वतःला सावरत असतात. का? जर आपण जर सगळ्यासोबत जर दुःख प्रगट केलं तर बाकीच्या आपल्याकडं बाकीच्याचं दुःख आपल्याकडे पासून नष्ट होत आहे. मग आपण कोणापाशी राहतो? मोठ्या माणसाकडे फार मोठ्या जिम्मेदारी असतात. कारण यद्यदाचरति श्रेष्ठ तत्त देवे तरुजनः सय प्रमाणम कृते लोकस्तदनु वर्तते. मोठ्याचा जसा आचार आहे तसे पाठीमागचे येणारे तसा आचार करत असतात. म्हणून मोठ्या माणसाची फार मोठी जिम्मेदारी असते. त्यांचा जर आचार जर चुकला तर पाठीमागून येणारी एक पिढी तिचा नाश होत असतो. मोठ्या माणसावर फार मोठी जिम्मेदारी असते. कारण का? की मोठ्या माणसाच्या पावलावर पाय देत येणारे पुष्कळ जण असतात. कारण त्यांना योग्य मार्ग सापडत असतो यांच्यामुळे. आणि यांचा मोठेपणा जर नष्ट झाला तर पाठीमागच्याला मार्ग कळत नसतो आणि त्यांचे पावलावर पावलं सुद्धा पडत नसतात. ही मोठ्या माणसाची जिम्मेदारी असते. एकांतामध्ये जातात, अरण्यामध्ये जातात आणि आपलं दुःख ते प्रगट करत असतात. आत्मदेव ब्राह्मण. आणि जे प्राप्त झालेलं दुःख आहे ना हे दुःख प्रगट केल्याशिवाय हे दुःख कमी होत नाही. आपल्याला व्यवहारामध्ये बघा, आपल्याला जर दुःख झालं ना तर आपण दुःख काय करतो, दुसऱ्याजवळ जे आपल्यातलं आहे, जे आपलं आहे, आपल्या जवळचं आहे, की आपण यांच्याकडे जर आपलं दुःख सांगितलं की आपल्या दुःखाचा भार कमी होईल. जवळच्या माणसाजवळ माणसं दुःख प्रगट करत असतात. आत्मदेव ब्राह्मण एकांतामध्ये जातात आणि रडू लागतात, मोठ्याने रडू लागतात. त्या जंगलातून एक साधू संन्यासी महाराज त्या रस्त्याने चालले होते जंगलातून. आणि त्यांच्या कानावर रडण्याचा आवाज गेला आणि त्या साधूने विचार केला की कोणीतरी रडतंय. कोणत्या दिशेने आवाज येतो त्या दिशेने ते साधू पुरुष जात आहेत. आणि जवळ जाऊन पाहता तर कोणीतरी ब्राह्मण दिसतोय.
मग त्या साधूने विचारलं, कोण आहात तुम्ही? आत्मदेव ब्राह्मणाने सांगितलं, माझं नाव आत्मदेव आहे, मी ब्राह्मण आहे, त्रिकाल संध्या करणारा ब्राह्मण आहे. म्हणजे का रडता? एकांतामध्ये येऊन का रडता तुम्ही? आत्मदेव ब्राह्मणाने सांगितलं, हे महात्मन, माझ्या संसारामध्ये कशाचीही कमी नाही, ऐश्वर्य संपन्न आहे, ज्ञान संपन्न आहे, त्रिकाल संध्या करतो, कशाचीही कमी नाही, पण माझ्या पोटी पुत्र संतती नाही म्हणून मी दुःखी आहे. त्या साधू पुरुषाला हसू आलं आणि ते साधू पुरुष म्हणतात, हे आत्मदेवा, तू पंडित आहे, तू ज्ञानी आहे, पण पोटी पुत्र संतती नाही म्हणून तुला दुःख आहे आणि म्हणून तू दुःखित होतो. म्हणजे ही तुझ्यावर भगवंताची कृपा आहे की तुझ्या हातातून सगळं काही घडावं. ही भगवंताची कृपा आहे तुझ्यावर. नाही म्हणले, हे महात्मा, संसारामध्ये पुत्र संतती सारखं सुख नाही, संसारामध्ये पुत्र संतती सारखं सुख नाही. साधू महात्म्याने सांगितलं, हे आत्मदेवा, पुत्र झाला म्हणजे तुला सुख प्राप्त होईल अशी तू सुखाची व्याख्या तयार केली, पण ज्याला पुत्र आहे ते का दुःखी आहे? ज्याला पुत्र आहे ते का दुःखी आहे? जर पुत्र जर सुखाला कारणीभूत होत असेल तर तोच पुत्र दुःखालाही कारणीभूत होतो. मग आपण विचार करा, पुत्र हा सुखालाही कारणीभूत होत नाही आणि पुत्र हा दुःखालाही कारणीभूत होत नाही. आपलं कर्म आपल्याला सुख दुःखाला कारणीभूत करतं. आणि तू जर असा विचार केला, जर मला पुत्र प्राप्त झाला तर मी सुखी होईल. पण आपण जगामध्ये पाहतो, ज्यांना पुत्र आहे त्यांचे पुत्र आपल्या माता पित्याला किती त्रास देतात, किती दुःख देतात. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, औरत को बहुमान. माता पित्याला मानत नाही, माता पित्याला दुःख देतात, औरत को बहुमान रे. पण ऐका,
माता पिता एक कोणीतरी असा सुंदर असा लेख आहे की आवडीने आपल्याला पत्नी मिळत असते, आवडीने आपल्याला पत्नी मिळत असते, पण पुण्याने माता पिता मिळत असतात. माता पित्याचं विशेष महत्व आहे. म्हणून आत्मदेव ब्राह्मणाला जो साधू पुरुष आहे तो उपदेश करतो की नाही, पुत्रामुळे सुख होत आणि पुत्रामुळे मग दुःख व्हायला नको. पुत्र सुखालाही कारणीभूत होत नाही आणि पुत्र दुःखालाही कारणीभूत होत नाही. म्हणून हे आत्मदेवा आहे त्या स्थितीमध्ये समाधान मानावं, संसारामध्ये आहे त्या स्थितीमध्ये समाधान मानावं. आणि माणसाचा स्वभाव असतो आहे त्या स्थितीमध्ये माणसं समाधान मानत नाही, म्हणून नेहमीच्या समाधान बिघडलेलं असते. आहे त्या स्थितीपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा मनुष्य प्रयत्न करतो. चित्त असू द्यावे समाधान, ठेविले आनंदे तैशीशी राहावे. चित्त असू द्यावे नाही. आत्मदेव ब्राह्मण म्हणतात नाही हे महात्मन, संसारामध्ये पुत्र संतती सारखं कोणतं सुख नाही. तुमच्या सामर्थ्याने का होईना पण मला पुत्र झाला पाहिजे. त्यावेळेला ते साधू पुरुष हातामध्ये फळ घेतात आणि ते फळ आत्मदेवाला देतात. हे आत्मदेवा, तू तुझ्या पत्नीला हे फळ खाण्याकरता दे. या फळापासून एक असा सुंदर पुत्र तुझ्या पत्नीला होईल जा म्हणे. आत्मदेव ब्राह्मणाने त्या साधू पुरुषाचं दर्शन घेतलं. एवढा आनंद झाला त्या आत्मदेव ब्राह्मणाच्या मनामध्ये. आनंदाचे डोही आनंद तरंगतो. मोठ्या आवेशाने आपल्या नगरीकडे येऊ लागले आत्मदेव ब्राह्मण. आल्याबरोबर आपल्या वाड्यामध्ये प्रवेश केला आणि धंदुलीला हाक मारू लागले, हे धंदुली, हे धंदुली. या मंदिरातून त्या मंदिरामध्ये जातात पण धंदुली काही दिसत नाही, घरात दिसत नाही, म्हणून दारात पाहण्याकरता जातात. शेजारीच्या घरी धंदुली गेलेली असते. कारण त्या धंदुलीचा स्वभाव काय होता? खोटं बोलण्याचा स्वभाव, निंदा करण्याचा स्वभाव, तर्क कुतर्क करण्याचा स्वभाव त्या धंदुलीचा होता. आत्मदेव ब्राह्मण जातात आणि आपल्या पत्नीला पाचा शेजाऱ्याच्या घरी होती आणि बोलवून आणतात. हे धंदुली, हा साधूचा प्रसाद आपल्याला प्राप्त झालाय. हे फळ जर तू खाल्लं म्हणे तर तो सुंदर बालकाला तो जन्म देणार आहे. हा साधूचा प्रसाद आहे. तिनं हातामध्ये ते फळ घेतलं आणि आत्मदेव ब्राह्मण त्रिकाळ संध्या करण्याकरता, त्रिकाळ संध्या करणारे ब्राह्मण असतात म्हणून संध्या करण्याकरता गंगेवर निघून जातात. इकडे त्या धंदुलीने हातामध्ये फळ घेतलं आणि तर्क कुतर्क करू लागले. बरं एकटीच नाही तर शेजाऱ्यांच्या घरी गेली, फळ घेऊन आणि सांगू लागली, काय माझा पती भोळा आहे. हे फळ खाल्ल्याच्या नंतर काय पुत्र संतती होत असते काय म्हणे. आपल्या पतीची निंदा करू लागली. शेजाऱ्याच्या घरी जाऊन पतीची निंदा करू लागली, तर्क कुतर्क करू लागली ती धंदुली. आणि शेवटी तिला ते फळ खाल्लं नाही, पण द्वारामध्ये एक गाय असते, त्या गायीच्या समोर ते फळ टाकून दिलं. गायीला ते फळ भक्षण केलं, गायीने ते फळ खाल्लं. मग आता काय करावं काय करावं काय करावं. त्या गावामध्ये तिची एक बहीण असते त्या धंदोलीची. तिला 7-8 मुलं असतात आणि नव्यानं ती प्रसूत होणार होती. म्हणून ती तिच्या बहिणीकडे गेली आणि सांगितले, हे बघ तुला 7-8 मुलं आहेत म्हणे, आता नव्यानं तू प्रसूत होणार आहे म्हणे. मग असं कर म्हणे, मी तुला आता तुला होणारा पुत्र मला दे म्हणे आणि या पुत्राच्या मोबदल्यामध्ये पुष्कळ धन तुला देते. आणि ती सुद्धा तयार होते. तिने विचार केला चांगलं होईल, एक पुत्र जर माझ्या बहिणीला देऊन टाकला त्याच्या मोबदल्यामध्ये पुष्कळ धन मिळेल आणि धन मिळालं की 7-8 जणांची व्यवस्था चांगली लागेल. आता माझ्याकडे खाणारे भरपूर आहेत पण खायलाच काहीच नाही ना. मग एक पुत्र दिला मग काय बिघडलं. ठीक आहे म्हणजे मी मला मुलगा झाला की तुला तुझ्या स्वाधीन करून देईल म्हणे. आणि ती धंदुली
आत्मदेव ब्राह्मणाला सतत फसवत राहते आणि गरोदरपणाचं नाटक करते आणि शेवटी त्या बहिणीचा प्रसूत काळ जवळ आला, ती प्रसूत झाली, तिला झालेला मुलगा इकडे आणण्यात आला, धुंदुलीकडे आणण्यात आला, धुंदुलीला मुलगा झाला, धुंदुलीला मुलगा झाला आणि मुलगा झाला म्हणून सगळ्यांना आनंद झाला आणि आत्मदेव ब्राह्मणाला आनंद झाला. हा साधूचा प्रसाद आहे, साधूचा हा प्रसाद आहे. आनंद वाटला आत्मदेव ब्राह्मणाला. आता आत्मदेव ब्राह्मणाला त्या धुंदुलीपासून मुलगा झाला. ज्या गायीनं फळ खाल्लेलं असतं त्या फळापासून त्या गायीनं सुद्धा एका मुलाला जन्म दिला. साधूचा प्रसाद होता. मग गायीच्या पोटी जन्माला आलेलं जे बाळ आहे म्हणून गायीच्या पोटी जन्म मिळाला म्हणून त्याचे गायीसारखे कान होते, कान गायीसारखे होते म्हणून त्यांचं नाव गोकर्ण असं ठेवण्यात आलं. गो म्हणजे गाय, कर्ण म्हणजे कान. ज्याचे गायीच्या कानासारखे कान आहेत म्हणून तो गोकर्ण, असं गोकर्ण नाव ठेवण्यात आलं. आणि जो धुंदुली पासून जन्माला आला त्याचं नाव धुंदुलकारी असं नाव ठेवण्यात आलं. आता आत्मदेव ब्राह्मणाला सुख प्राप्त झालं. एक पुत्र मागितला होता पण त्या साधू पुरुषाने मला 2 पुत्र दिले. किती दिले? 2 पुत्र दिले. मग त्यांच्या रांगण्याचं सुख पाहू लागले, खेळण्याचं सुख पाहू लागले, हे सुख पाहू लागले आत्मदेव ब्राह्मण. आता ते मुलं बालपणातून तरुणपणात आले, बालपणातून तरुणपणात आले. आता ह्या अवस्था कशा बदलत काही कळतात का माणसाला? बालपणातून तरुणपण कधी येतं कळत नाही, तरुणपणातून वृद्धपणा कधी येतो कळत नाही. असं कधी झालं का? नाही, मी बालपणातून या तारखेला तारुण्यामध्ये मी प्रवेश केला, तारीख सांगतो, वार सांगतो, असं कधी होतं का? नाही. बालपणातून तरुणपणात कधी जातो कळत नाही आणि तरुणपणातून वृद्धापकाळात कसा जातो कळत नाही, ते कळतच नाही. या देहाच्या 3 अवस्था आहेत. देहिन्योस्मिन्यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती सत्र नमोई. या देहाच्या 3 अवस्था आहेत. ते तारुण्य अवस्थेमध्ये आले धुंदुलकारी आणि गोकर्ण. हा गोकर्ण हा साधूचा प्रसाद असल्यामुळे तो विख्यात. आणि या धुंदुलीपासून जन्माला आलेला हा धुंदुलकारी तो झाला खूप ख्यात. संस्कार वेगवेगळ्या संस्काराने वाढले ना, हे संस्कार घेऊनच जन्माला येत असतात. आणि मी काल आल्याबरोबर ते बसले मला काही नाव सांगता येणार नाही, बसलं होतं त्याने विषय काढला होता. ते सरपंच तेव्हा शिवाजी अण्णा काढणार, शिवाजी अण्णा सरपंच होते. आल्याबरोबर त्याने एक विषय काढला होता की माणसाला संस्कार फार महत्वाचे असतात. संस्कार आणि संस्कार म्हणतात कशाला? नेमकं संस्कार 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 असणं गरजेचं. नेमकं संस्कार म्हणतात कशाला? तर संस्काराची व्याख्या अशी केलेली आहे, जी ज्ञानाची सूक्ष्म अवस्था असते तिला संस्कार असं म्हणतात. ज्ञानाची सूक्ष्म अवस्था त्याला संस्कार असं म्हणतात. आणि असे जे संस्कार असतात ना, हे संस्कार आपल्याला बाकी कोणत्याही ठिकाणी मिळणार नाही. या धर्म मंडपामध्ये फक्त संस्कार या धर्म मंडपामध्येच मिळत असतात. आणि संस्काराचं केंद्रबिंदू काय असेल तर हा धर्म मंडप आहे. इथेच आपल्याला संस्कार आपल्याला मिळत असतात. आपण पुढे कथा पाहणार आहोत. संस्कार अत्यंत महत्वाचे असतात. काही वेळेला असं घडतं, वडील सात्विक असतात पण आई सात्विक असते. काही वेळेला असं घडतं, आई सात्विक असते
पिता सात्विक नसतो. काही वेळेला असं घडतं, मग आता होणारी जी संतती असते ती कोणत्या ना कोणत्या तरी संस्कार घेऊन जन्माला येत असते. एक तर पित्याचा संस्कार घेऊन जन्माला येते, नाहीतर आईचे संस्कार घेऊन जन्माला येत असते. मुलगा जर उन्मत्त निघाला ते आईचं पाप असतं. मुलगा जर मूर्ख निघाला ते पित्याचं पाप असतं. मुलगा जर कंजूस जन्माला आला हे त्यांच्या वंशाचं पाप असतं. आणि मुलगा जर दारिद्र्य निघाला त्याच्या स्वतःचं पाप असतं. उन्मादो मातृदोषेण पितृदोषेण मूर्खता कार्पण्य वंश दोषेण आत्मदोषेण दारिद्र्यता. मुलगा उन्मत्त निघाला आईचं पाप, मुलगा मूर्ख निघाला पित्याचं पाप, मुलगा कंजूस निघाला वंशाचं पाप, आणि मुलगा दारिद्र्य निघाला त्याच्या स्वतःचं पाप. पण याच्या उलट असं आहे का, एक श्लोक आहे. मुलगा जर सुशील आणि पुण्यशील निघाला हे आईचं पुण्य. मुलगा जर चतुर निघाला हे पित्याचं पुण्य असतं. मुलगा जर उदार जन्माला आला त्याच्या वंशाचं पुण्य असतं. आणि मुलगा जर भाग्यवान जन्माला आला त्याच्या स्वतःचं पुण्य असतं. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता औदार्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. संस्कार फार महत्वाचे असतात. संस्कार फार महत्वाचे असतात. म्हणून माता पिता एक तर आईच्या दोषाकडे मुलगा जातो किंवा पित्याच्या पुण्याकडे, म्हणजे कोणते ना कोणते तरी संस्कार घेऊन जन्माला येत असतात. उग्रसेन राजे, मथुरेचे राजे, पुण्यवान राजे, पुण्यवान, पण पोटी कंसासारखा मुलगा जन्माला आला, पुत्र जन्माला आला. हे काय कारण आहे? अंब राजा, सात्विक राजा, पण पोटी वेद नावाचा मुलगा जन्माला आला, नास्तिक जन्माला आला. हिरण्यकश्यपू दैत्य, पण पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला. होत तर कधी कधी असतो. पण असं आहे, संत महात्मे म्हणतात बीज जर चांगलं असेल त्याला फळ येणारे ती सुद्धा कशी असतात, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा बीजापोटी फळे रसाळ गोमती. असे या ठिकाणी संस्काराला फार महत्व आहे. म्हणून त्या धुंदुलीनं
संस्काराने वाढलेला हा दुर्गतकारी कर्मामध्ये रत झाला आणि गोकर्ण हा साधूचा प्रसाद असल्यामुळे तो ज्ञानी झाला. आता मग पुढे तो दुर्गतकारी मध्ये प्राशन करू लागला, जुगारी करू लागला, अनेकाच्या हत्या करू लागला. तू कर्मामध्ये अतिशय त्याचं जीवन रत आहे, चोऱ्या करू लागला, मदिरा प्राशन करू लागला. मग त्या ब्राह्मणाला सांगावं की आपण ब्राह्मण आहे, असं करू नये तसं करू नये. पण तो संस्काराने जन्माला आलेला तसा होता ना, त्याच्यामध्ये त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. आणि शेवटी त्यांनी मारा हाणून काढला माता पित्याला. माता पिता कंटाळून जातात. एके दिवशी आतमध्ये ब्राह्मण गोकर्णाकडे येतात, पुत्राकडे, आणि पुत्राला म्हणतात, हे गोकर्णा, आता काय करावं, आता काय करावं, हा काही केले ऐकत नाही, आता माझं कसं कल्याण होईल, आता तूच मला सांग. पुत्राला विचारतात गोकर्णाला. मग पुत्राने पित्याला उपदेश केला, कल्याणाचा मार्ग दाखवला. आणि गोकर्णाला गोकर्ण उपदेश करत असताना आत्मदेवर सांगतात, आपल्या पित्याला सांगतात, बाबा हा संसार असार रूप आहे, आणि जे असार रूप असतं ना ते दुःखाला कारणीभूत असते. म्हणून इंद्र पद जरी प्राप्त झालं तर त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, दुःखच आहे. हा संसार असार रूप आहे. पण तुम्ही काय करा, तुम्ही त्याग करा, संसाराचा त्याग करा आणि संत समागम धरा आणि संत समागमामध्ये आपलं आत्मकल्याण करून घ्या. पण आत्मदेव म्हणतात, हे गोकर्णा, तू सहज संसाराचा त्याग करा म्हणून सांगतो, पण संसाराचा त्याग करणं एवढं सोपं नाही. एखादी माणसं रुसून जातात ना, घरोघरी भांडण होतं, कारण हे कलियुग आहे. आणि कली हे कलहाचं रूप आहे. घराघरामध्ये आपण म्हणतो ना, घरोघरी मातीच्या म्हणजे आहे, घरोघरी असतं, भांडण होतं. किती रुसून गेले, काही गेले तरी परत पुन्हा येतातच. म्हणून त्यावेळेला आत्मदेव ब्राह्मण म्हणतात, नाही ना गोकर्णा, संसाराचा त्याग करणं सोपं नाही. नाही म्हणजे बाबा, त्याग केल्याशिवाय शांती मिळत नाही. त्यागात शांती, त्यागामध्ये शांती दडलेली असते. म्हणून तुम्ही त्याग करा. आणि कशाचा, संसाराचा त्याग करायला सांगतात. संसार म्हणजे काय, 2 बैल, 5-6 वर्षी बायका, मुलं, याला संसार म्हणत नाही. या शरीराला संसार म्हणतात. काय म्हणतात, या शरीराला संसार म्हणतात. यालाच गाव म्हणतात, याला संसार असं म्हणतात. या संसाराचा त्याग करायचा. मग या संसाराचा कसा त्याग करायचा, या त्याग करण्याची पद्धत सांगतात. या शरीराला आपण मी म्हणतो, या इंद्रियाला आपण माझं म्हणतो. मीपणाचा आणि माझेपणाचा त्याग करणं म्हणजे संसाराचा त्याग करणं आहे. पण हा त्याग करणं का सोपं आहे? माणसाचा मीपणा जातच नाही. मी कशात, लोक कशातही मीपणा धारण करतात. कशातही अहंकार, मी हा अहंकार वाचक शब्द आहे. मी ब्राह्मण, मी क्षत्रिय, मी वैश्य, मी शूद्र, मी स्त्री, मी पुरुष, मी. नेमकं मी कोण आहे? नेमकं मी कोण? मी म्हणजे हात का, मी म्हणजे डोळा का, मी म्हणजे कान? नेमकं मी कोण? आणि ज्याला मीच कळत नाही, त्याला माझं कोणाला मला हेच कळत नाही. हा सूत्र आहे. ज्याला मी कळत नाही त्याला माझं कोणाला मला हे कळत नसतं. ज्याला मी कळाला त्याला माझं कोणाला म्हणावं हे कळत असतं. मी म्हणजे कोण आहे? संत महात्म्याला मी कळालेला असतो. मी कोण आहे? मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारता. मी वासुदेव. मी कोण आहे? मी सद्घन चिद्घन आनंद घन आहे. मी वासुदेव आहे. मी परब्रह्म आहे. मी परमात्मा आहे. मीच ज्ञान होणं हे फार महत्वाचं आहे. आणि परमात्म्यामध्ये एवढा खडातोड कशा करता करायचा असतो? मी कळण्याकरता. मी कळण्याकरता एवढा खडातोड करावा लागतो. ज्याला मी कळतो त्याला माझं कोणाला म्हणावं हे कळत असतं. म्हणून संत महात्म्याला मी कळालं मी कोण आहे.
मन संत महात्मे माझं कोणालाही म्हणत नाही, माझं फक्त देवाला आणि संतांनाच म्हणतात. दादा देवाला माझं म्हणतात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम माझ्या विठोबाचा माझ्या विठोबाचा कैसा माझ्या या म्हणण्यामध्ये किती आपुलकी आहे, देवाबद्दल किती प्रेम आहे. माझ्या विठोबाचं माझा किंवा संताला माझं म्हणत असतात ना, जावा म्हणतात ना, साधका समाय बाप दरुशने हरिता सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा ज्याला मी कळत ना त्याला माझं कोणाला म्हणावं हे कळत. म्हणून मीपणा आणि माझेपणा खऱ्या दुःखाला कारण हेच आहे. मीपणा आणि माझेपणा. मी माझे आणि तुझे न धरी टाकी परते ओझे भाव बळे भरती विजय बापर मध्ये गुरु विठ्ठले. कारण या देहाला आपण मी म्हणतो, या देहाच्या सभोवताली जे काही त्याला आपण माझं म्हणतो. जोपर्यंत आपण मी आणि माझं म्हणतो तोपर्यंत खरंच सुख नाही. आणि या देहाला माझं म्हणणं सोडून गेलं या देहाचाच निराश झाला तर खरंच सुख आहे. या देहाचा निराश होणं म्हणजे सुखरूपता प्राप्त करून घेणे. देहाच्या निराशे पावित या ठाया माझी आयशी काया जवळ आहे. माझी आयशी काया जवळ आहे. किंवा देह नो हे मी हे देह नो हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. मीपणा आणि माझेपणा आपल्या खरा सुखाला अंतर फक्त मी आणि माझेपणामध्ये होतो. म्हणून तुम्ही मीपणा आणि माझेपणाचा त्याग करा. कारण या शरीराला आपण माझं म्हणतो ना ते आपलं नाही. हे पंचमहाभूताचं आणलेलं आहे. क्षितिजल पावक
गगन समीरा पंचरचित अति अधम शरीरा हे पंचमहाभूतांना आणलेला हाती झाले आणि या देहावर आपली सत्ता नाही देह हे काळाचे या देहावर आपली सत्ता नाही आणि जे आपलं नसतं त्याच्यावर आपण जर अधिकार गाजवला ते दुःख मिळत असतं असो आत्मदेव ब्राह्मणाची सुंदर अशी कथा आहे आणि आत्मदेव ब्राह्मण गोकर्णाने उपदेश केल्यानंतर संत समागमामध्ये जातात आणि संत समागमामध्ये राहून त्यावेळेला आपलं आत्मकल्याण करून घेतात इकडे गोकर्ण काशी क्षेत्रामध्ये होऊन जातात आणि जी धुंदुली असते ना ही धुंदुली सुद्धा आत्महत्या करते धुंदुली आत्महत्या करते आपल्या पुत्राच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करते एकटा राहिला धुंदुलकारी तो मदिरा प्राशन करायचा चोऱ्या करायचा घरामध्ये अनेक स्त्रिया त्यांनी आणलेल्या आहेत आणि पुष्कळ धन चोरी करून आणल्यामुळे त्या स्त्रियांनी विचार केला की हा नशेमध्ये धुंद आहे याने चोरी केली पुष्कळ धन आणलं आणि हे जर कोणाला कळलं तर आपले प्राण धोक्यात आहे म्हणून याला आपण मारावं आणि हे धन घेऊन जावं म्हणून त्याने पलंगावरती कोहडेला तो धुंदुलकारी त्याला बांधलं त्याला मारलं मारूनही त्याचा प्राण जात नाही म्हणून निखाने त्याच्या तोंडावरती टाकतात असा तडफड त्याचा प्राण जातो आणि तो मरण पावतो अशा अधोगतीने मरण आल्यामुळे त्याला पिशाच योनीला तो प्राप्त होतो अधोगतीने मरण आल्यामुळे तो पिशाच योनीला प्राप्त होतो म्हणजे अधोगतीने जो पुरुष मरत असतो ना अधोगती होत असते ना त्याला कोणतीच गती त्याला मिळत नसते तो पिशाच त्याला प्राप्त होत असतो हा पिशाच योनीला तो प्राप्त म्हणजे वायू भक्षण करून तो भ्रमण करत राहतो त्याला कोणतीच गती प्राप्त होत नसते म्हणून आता तो पिशाच योनीला प्राप्त झाला कोण धुंदुलकारी मग काशी क्षेत्रामध्ये गोकर्णाला कळलं की आपल्या भावाचं मरण झालं अशा पद्धतीने झालं त्याने काशी क्षेत्रामध्ये त्याच्यानं कर्म वगैरे केलं पण त्याचा उद्धार झाला नाही काही दिवसानंतर तो गोकर्ण आपल्या गावाकडे नगरीकडे आला आणि आपल्या वाड्यामध्ये पलंगावरती झोपलेला संध्याकाळी झोपलेला आहे मध्यरात्रीचा समय आपलं घर म्हणजे स्मशानभूमीसारखं झालेलं आहे आता त्या घरामध्ये राहणारं कोणीही नाही आणि या धुंदुलकारी मरण पावलेला आहे अधोगतीने मरण पावलेला आहे आणि आता मध्यरात्रीच्या वेळेला तो पलंगावरती कोहडीला गोकर्ण त्याच्यासमोर अचानक आकाळ विकराळ स्वरूपामध्ये तो धुंदुलकारी प्रगट झाला आणि तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याला वाचा नसते म्हणून हे ओळखलं हे जाणलं गोकर्णाने हातामध्ये कमंडलू घेतलं पाणी घेतलं आणि त्याच्यावर
अभिमंत्रित करून शिंपट्याबरोबर त्याला वाचा फोडताना ते बोलू लागतं, हे गोकर्णा, मी तुझा भाऊ आहे, मी धनुष्कारी आहे, माझी अशी अधोगती झाली, मला स्त्रियाने मारलं, अधोगतीनं मरण आल्यामुळे मी पिशाच योनीला प्राप्त झालो, या योनीमध्ये फार दुःख आहे, वायू भक्षण करून राहावं लागतं, हे गोकर्णा, तू माझा भाऊ आहे, आता मला या पिशाच योनीतून तू मला मुक्त कर, आता तुझ्याशिवाय मला गती मिळणार नाही, पण याच्याकरता तू काहीतरी प्रयत्न कर. मग गोकर्णाने आपल्या भावाला अधोगती प्राप्त झालेली आहे, मग काय करावं, काय करावं, उद्धार करण्याकरता काय करावं, कर्म केले तरी उद्धार झाला नाही, शास्त्राचा धाडोळा घेतला, असं कोणतं आहे, प्रेतात्म्याला तो जीवात्मा प्राप्त झालेला त्याला गती प्राप्त करून घेण्याकरता असं कोणतं साधन आहे, साधनाचा शोध करतात परंतु निश्चित असं साधन सापडत नाही, मग काय करावं, काय करावं, अनेक ब्राह्मणाला विचारतात, संत महात्मे एकत्रित येतात परंतु निर्णय केला जात नाही. शेवटी गोकर्ण हे सूर्य उपासक असतात, सूर्य भगवंताची उपासना केली, सूर्य भगवान प्रगट झाले आणि सूर्य भगवंताने सांगितले, हे गोकर्णा, की तू काय कर, त्रिशाश योनीला प्राप्त झालेला तुझा भाऊ धनुष्याचा उद्धार करून घेण्याकरता एक साधन आहे आणि ते साधन कर. कोणतं साधन आहे तर श्रीमद भागवत महापुराणाचं अनुष्ठान कर. श्रीमद भागवत कथा जर श्रवण केली की या श्रवणाने त्याला 7 दिवसामध्ये मोक्ष प्राप्त होईल. म्हणून आता गोकर्णाला आनंद झाला, आपल्या भावाचा उद्धार करण्याकरता निश्चित साधन आपल्या सूर्य भगवंताने सांगितलेलं आहे. म्हणून गोकर्णाने गावामध्ये श्रीमद भागवत कथेचं नियोजन केलं आणि 7 दिवसामध्ये ती कथा, आणि या निमित्ताने अनेक कथा होत असतात ना, मग तो विधी थोडा वेगळा असतो. अशा अधोगतीने मरण पावलेल्या पुरुषाबद्दल कथा आमच्याकडे भरपूर कथा येतात, मग तो थोडा विधी वेगळा असतो. त्याच्याकरता काय करतात, 7 ग्रंथ याला विरू आणतात, तो होतात. आणि का, कारण धुंदुसकारीने 7 ग्रंथी असलेला विरू का आणावा, कारण 7 दिवस अनुष्ठान असतं. आणि तो विरूच का असावा, कारण विरूच विधीवर काय असतं, तर ग्रंथीमध्ये गाठी असतात, पण मध्ये ते काय असतं, पोकळ असतं, आणि त्या पोकळीमध्ये तो सूक्ष्म तो आत्मा त्या ठिकाणी रूप धारण करून त्या पोकळीमध्ये येऊन तो बसत असतो आणि तो कथा श्रवण करत असतो. 7 दिवस त्या धुंदुसकारीने अशा पद्धतीने कथा श्रवण केली आणि 7व्या दिवशी त्या धुंदुसकारीचा उद्धार झाला आणि 7व्या दिवशी तो दिव्य रूपामध्ये प्रकट झाला. गोकर्णाला नमस्कार केला आणि नमस्कार करून तो भगवंताने त्याच्याकरता विमान पाठवलं. विमानामध्ये तो आरूढ झाला, कोण, धुंदुसकारी, आणि निघून गेला वैकुंठाला. मग लोकांच्या तक्रारी चालू झाल्या गोकर्णाकडे, म्हणजे हे गोकर्णा, की 7 दिवस धुंदुसकारीने कथा ऐकली, आम्ही कथा ऐकली, मग भगवंताने त्या धुंदुसकारी करता करताच का विमान विशेष करून पाठवलं, आम्ही कथा श्रवण केली, आमच्या करता विमान का पाठवलं नाही, का पाठवलं नाही, असे प्रश्न लोक विचारतात नाही. पण हा भेद कशाचा आहे, हा भेद आहे श्रवणाचा. जसं श्रवण केलं तसं माणसाला फळ प्राप्त असतं. कारण जर जिज्ञासू वृत्तीने तन्मयतेने जर कथा जर श्रवण केली त्याचं विशेष फळ प्राप्त होतं. त्या धुंदुसकारीला आपल्या या जन्मातून या पिशाची योनीतून मुक्त होण्याकरता त्याला तन्मयता लागली होती, तळमळ अवस्था त्याची निर्माण झालेली होती. तसा पाण्यात बुडालेला मनुष्य जसा वर येण्याचा प्रयत्न करतो, जशी त्याची तन्मयता असते, जशी त्याची तन्मयता असते, तशा पद्धतीने भगवंताच्या प्राप्तीची तन्मयता अर्थात जिज्ञासू वृत्ती आपल्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्याला विशेष फळ प्राप्त होत नाही. म्हणून धुंदुसकारीने त्याचं श्रवण केलं आणि म्हणून भगवंताने त्याच्याकरता विमान पाठवलं. आमच्या करता विमान भगवंताने का पाठवलं नाही, आता ऐका, जर पात्रता जर तयार झाली नसेल तर विमान येईलच कसं. पात्रता तयार झाली की विमान आपोआप येतं. विमान कशाला म्हणतात, विगतः मानः इति विमानः, म्हणजे ज्याचा अहंकार समोर नष्ट झाला त्याच्याकरता विमान असतो. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि अशा आता आपण ठरवलं, आपल्या हिवरवाडी गावामध्ये भागवत कथा चालू आहे, आपण कथा श्रवण करतो, आणि आता खरं जर भगवंताने विमान पाठवलं, कोण कोण बसणार त्याच्यात, खरं सांगणार, कोण कोण बसणार नाही. विमान आल्याबरोबर आपण आपल्या घराचा रस्ता झाल्याशिवाय राहणार नाही. कारण काय, आपली विमानात बसण्याची पात्रता तयार झाली नाही. ज्याची पात्रता तयार होते, अहो जगद्गुरु तुकोबार आहे, पत्नीला म्हणतात, आवले मी आता वैकुंठाला जाणार,
तुला यायचं का माझ्या बरोबर? आवलीचं उत्तर एकच आहे. आतापर्यंत घोरड्या सुटला, आतापर्यंत भंडारा, आतापर्यंत भावचंद्र, आणि आता येतो वैकुंठ. जा म्हणले मला नाही यायचं तुमच्या बरोबर वैकुंठाला, जा म्हणे तुम्ही. जसं दररोज बोलत होत्या तसं आजही बोलून गेल्या. आलो विमान, विमानामध्ये जगद्गुरु तुकोबाराय बसले. नाही कळत माणसाला, माणसाला महात्मे कळत असतात, ते असतात आपल्यामध्ये पण कळत नसतात. आणि ज्या वेळेला विमानामध्ये बसले जगद्गुरु तुकोबाराय, त्यावेळी तुकोबाराय महाराज आम्हाला आशीर्वाद तरी घेऊन आले. कळले का तुकोबाराय? नाही कळले. आता आशीर्वाद तरी देऊन जाणार, ती एवढी वेळी होती का मोगम आशीर्वाद द्यायला? दिला आशीर्वाद पण मोगम नाही. कर्म धर्म तुम्हा जसं कर्म तसा तुमचा धर्म, तसं कल्याण. साधू महात्मे मोगम आशीर्वाद देत नसतात. त्यांचा प्रत्येक शब्द दया दे पिशाच शब्द सुखे म्हणून दिले. त्यांचे सहज शब्द हे वेदांचे सुखी असतात. सहज बोलणे ही तो उपदेश करुणी काय असं त्यांचं वाणी सामर्थ्य असतं. असो दुसरंच काहीचा उद्धार झाला. नंतर गोकर्णाने आपल्या गावाकाठा कथा सांगितली आणि सगळं गावच वैकुंठाला घेऊन गेले. हा श्रीमद भागवत कथा श्रवण आहे. सुंदर कथा. हरिद्वार क्षेत्रामध्ये आनंद नावाच्या घाटावरती संकादिक ऋषी सांगतायत आणि 7 दिवस कथा पूर्ण होते. आणि ती भक्ती माता ज्यांच्या निमित्ताने एकत्रित नियोजन केलं होतं ना, ती भक्ती माता ज्ञान वैराग्य सहित त्या ठिकाणी हरिद्वार क्षेत्रामध्ये घाटावरती येते आणि आनंदाने त्या ठिकाणी नृत्य करते. त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं प्रगटीकरण होतं, श्री शुकाचार्यांचं प्रगटीकरण होतं. प्रणाद नारद पराशर कुंडलिक सगळ्यांचं त्या ठिकाणी प्रगटीकरण होतं. आणि अशा आनंदाच्या वातावरणामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला ही भक्ती माता म्हणते, हे भगवान आता मी कोणाच्या हृदयामध्ये वास्तव्य करावं आता सांगा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, हे भक्ती माता तू आता वैष्णवांच्या हृदयामध्ये विराजमान हो. कोणाच्या हृदयामध्ये? वैष्णवांच्या हृदयामध्ये विराजमान हो. म्हणजे भक्ती माता वैष्णवांच्या हृदयामध्ये राहते आणि वैष्णवांच्या हृदयामध्ये राहिल्यामुळे वैष्णवांच्या घरी सतत भजन पूजन होतं. आणि ते खरंच काय असतात? भाग्यवान असतात. भाग्यवंता घरी भजन पूजन. अशी त्या ठिकाणी भक्ती मातेला आनंद झाला. हे भक्ती महात्म्याचं चिंतन आपण आज श्रवण केलं. भक्ती महात्म्याचं चिंतन आपण श्रवण केलं. हा भक्तीचा महिमा आहे. पण श्रीमद भागवतामध्ये आपण काही जेवढे या आपल्या वेळेमध्ये सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण श्रीमद भागवत महापुराणामध्ये दशम स्कंदाला फार महत्व आहे. दशम स्कंद श्रवण करण्याकरता अगोदर 9 स्कंद आपल्याला श्रवण करावे लागतात. आणि ज्याने 9 स्कंद श्रवण केले त्याला दशम स्कंद श्रवण करण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. हा विधी आहे श्रवणाचा, विधी आहे श्रीमद भागवत महापुराणाचा. म्हणून आपण आज भक्ती महात्म्याचं आपण चिंतन केलं. उद्या आपल्या कथेचा 3रा दिवस राहील. उद्या आपल्याला सुंदर जेवढं सांगता येईल तेवढी मी कथा सांगण्याचा, आणि सगळ्याच कथा सांगण्यात येत नसतात. उद्याच्या कथा 3-3 वर्षाचं अनुष्ठान करतात ना श्रीमद भागवताचं, आणि 3-3 वर्षामध्ये संपूर्ण कथा आपल्याला श्रवण करायला मिळत असते. म्हणून जेवढं मला सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करीन. आणि आता या ठिकाणी आपण कथेला पूर्ण विराम देऊ. चला आरतीची जीवन झाला. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव
टोपी घालून नको आहे ते राहू दे शूटिंग घे चांगली चल आकाश फोटो काढायचा वाटत